अंकुरित मूग खूप हेल्दी असतात म्हणून आपण याची भाजी किंवा सॅलड बनवून खातो, पण रोज रोज भाजी आणि सॅलड तर नाही खाऊ शकत. तर आज मी ना एकदम वेगळी अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ही खूप हेल्दी तर आहेच कारण अंकुरित मुगापासून बनवलेली आहे, पण खूप टेस्टी पण आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप भरून अंकुरित मूग टाकायचे, त्याचबरोबर 3 ते 4 हिरवी मिरची, 2 मोठे चमचे बेसन, त्याचबरोबर 2 मोठे चमचे रवा, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचे किंवा आवश्यकता असेल तेवढं पाणी टाकायचे. एक मुठ्ठी भरून कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता हे छान आपल्याला वाटून घ्यायचंय. तर हे बघा बॅटर तयार आहे. याला मी एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेत आहे. आता आपण याची उत्तप्पम बनवणार आहे. तर यामध्ये इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाहीये. आपण याचे डायरेक्ट उत्तप्पम बनवणार आहे. तर गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये बस 2 ते 3 ड्रॉपच तेल टाकलेलं आहे. आता हे बॅटर चमच्याने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचंय कारण उत्तप्पम थोडे जाडजाड असतात. आता यावरती हव्या त्या भाज्या टाकायच्यात. मी फक्त कांदा आणि टोमॅटोज टाकलेला आहे. तुम्ही शिमला मिरची, कॉर्न, पनीर काही पण ॲड करू शकता. आता कांदा टोमॅटो टाकला की 2 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचंय. 1 ते 2 मिनिटांनी साईड फ्लिप करायची आणि परत थोडंसं तेल टाकायचंय. तुम्ही तूप किंवा बटर पण टाकू शकता. आता परत एकदा लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं याला कुक करून घ्यायचं. आणि हे बघा 2 मिनिटांनंतर मी याची साईड परत एकदा फ्लिप करत आहे. हे बघा याचा किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे. तर हा अंकुरित मुगाचा आपला उत्तप्पम तयार आहे. अजून एक उत्तप्पम मी बनवून दाखवते. तर पॅनवरती थोडंसं बॅटर टाकायचं, त्याला स्प्रेड करायचं, त्यावरती भाज्या टाकायच्या. तुम्हाला आवडेल त्या भाज्या ॲड करू शकता. भाज्या टाकल्या की 1 ते 2 मिनिटं लो फ्लेमवरती कुक करायचे. साईड फ्लिप करून 2 ड्रॉप तेल टाकायचे आणि तेल टाकल्यानंतर परत एकदा दुसऱ्या साईडने पण छान असं कुक करून घ्यायचंय. तर हे बघा साईड फ्लिप केल्यानंतर याचा किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे. तर हा आपला दुसरा उत्तप्पम पण तयार आहे. तर हे बघा अंकुरित मुगापासून बनवलेली खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर अंकुरित मुगाचं सॅलड खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही याला असंच सर्व करू शकता किंवा कोकोनटच्या चटणी बरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर पण सर्व करू शकता. तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.